तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, आंतर महाविद्यालय भाषा ध्वजारोहण करायचं. समय बनसोड सर, श्री हरीश पालीवाल सर, सर्वांना विनंती आहे की कृपया श्री समय बनसोड सर, जो कॉलेज का अच्छा मार्च पास रहेगा डॉक्टर दातारकर, मिलेगा. डॉक्टर संभाजी भोसले सर, श्री विजय मुनीश्वर सर. ध्वजारोहण आपल्या समोर या ठिकाणी करण्यात येत आहे. या स्पर्धेचं ध्वजारोहण करून याची आपण सुरुवात केलेली आहे. यानंतर मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी पथसंचलनाकरता या ठिकाणी तयार राहायचं आहे. डॉक्टर सारंग खडसे आणि राहुल रोळे या दोघांना विनंती आहे की त्यांनी कृपया या ठिकाणी पंचायत रामाजी पांडव कॉलेज के सामने रामाजी पांडव कॉलेज, KR पांडव कॉलेज, समर्थ कॉलेज नागरी, समर्थ कॉलेज MCC कॉलेज, अग्निहोत्री फिजिकल एजुकेशन कॉलेज वर्धा, CPC, the Nagarjuna Engineering College, Priyadashini Bhavati Engineering College, Ambedkar College, Shabhumi, RS Munde College, Hindu Mahavidyalaya, Sevadal Mahila Mahavidyalaya, Tirupati College, National College, University College, Meghalaya, Buddha Physical Education College, Kotia, SK Porwal College, DSP College, Physical College, Morari, Shri Krishna, Bata, IDC College, या ठिकाणी आपल्या सन्मान करताना आणि भावेश खंडार मशाल घेऊन येताना या ठिकाणी गौरव घोडतकर क्रीडा महोत्सव स्पर्धेत तिच्याजवळ सोबतील अशी मी त्यांना विनंती करतो.
माननीय प्रमुख अतिथी आम्ही तुझ्या बाजूला राहतो. यांना विनंती करतो की त्यांनी मशावर जोरदार टाळ्या वाजवायची. या संपूर्ण मशाली परत सारखीच पूर्ण आग आपल्या सर्वांमध्ये धगधगत असली पाहिजे. यामुळे आपला परफॉर्मन्स नक्कीच वाढेल. धन्यवाद सर. सर्व अतिथी महोदयांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. माननीय श्री अलसोडे सर जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी कृपया मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. यानंतर आपल्या समोर सादर करत आहे विद्यापीठ गीत. आपल्या समोर घेऊन येत आहे श्रीमती पिंजानी महिला विद्यालयाची चमूक. भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादे. सगळाच घडो मानवता राष्ट्र भावना. हो सर्व सडी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीरशीलवान दिसुदे देवरची असादे. हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खडहिंद कामनी ही सत्य न्याय वसुदे देवरची असादे. सौंदर्य रमो घरघरात स्वर्गीया परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. देवरची असादे. देवरची असादे. सर्व अतिथींना विनंती आहे की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. मध्ये 5,000 मध्ये रौप्य पदक आणि अंडर 20 मध्ये सुद्धा रौप्य पदक प्राप्त केलं आहे. तिला विनंती करतो की सर्व खेळाडूंची या ठिकाणी शपथ द्यावी. सर्व खेळाडू सावधान स्थितीमध्ये येतील. सर्व खेळाडूंनी आपला उजवा हात समोर करायचा आहे आणि जी शपथ येईल ती जी शपथ म्हणेल त्याला तुम्ही रिपीट करायचं. मिताली भोळे. ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होताना खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करू. पंचांच्या निर्णयांचा मान राखू. विद्यापीठाचा गौरव वाढेल. अशा उत्तम खेळ व कौशल्याचे प्रदर्शन करू. जय हिंद. जय हिंद. बेस्ट है कि आप अपनी जगह पर आप बैठ जाएंगे. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर संभाजी भोसले सर यांना विनंती करतो की ते या उद्घाटन समारंभानिमित्त आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करतील. डॉक्टर संभाजी भोसले सर. माननीय पल्लवी धात्रक मॅडमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी
सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आज या ठिकाणी वार्षिक मैदानी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी मंचावर उपस्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आदरणीय समयजी बनसोड, त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय राजू हिवसे सर, त्याचप्रमाणे वित्त व लेखा विभागाचे प्रमुख आदरणीय हरीश पालीवाल सर, त्याचप्रमाणे नागपूर विभागाच्या उपसंचालक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय श्रीमती पल्लवी धात्रक मॅडम, त्याचप्रमाणे नागपूरचे भूषण, सर्वांना माहिती आहे की ज्यांना एक नव्हे तर असंख्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. छत्रपती असो, दादोजी कोंडदेव असो, अर्जुन असो, असे आमचे मित्र विजयजी मुनीश्वर आणि ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विजय दातारकर सर आणि समस्त महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो, उद्घाटनाला आदरणीय माननीय आमदार संदीपजी जोशी उपस्थित राहणार होते, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यांना काल निरोप आला म्हणून अचानकपणे त्यांना मुंबईला सकाळी जावं लागलं. तरीसुद्धा त्यांनी आपल्या शुभेच्छा या स्पर्धेला दिलेल्या आहेत आणि सांगताना आनंदसुद्धा होतो आहे की विदर्भातून आदरणीय संदीपजी जोशी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना जी सर्व खेळावर महाराष्ट्रातल्या त्यांचा अधिभार असतो, असे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रथमच संदीप भाऊ जोशी उपाध्यक्ष झालेले आहेत. त्याकरता आपल्याला गौरवाची बाब आहे की ज्यांनी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासोबत 2017 पासून निरंतर नागपूर शहरातल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचंच हे फळ आपण बघतोय की आपली जे मुलं आहेत, खेळाडू आहेत, राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. त्यातलाच एक जो आर्चर आहे ओजस्व देवतळे, त्याचीच एक पावती म्हणावं लागेल. तर हे करत असताना कुठेतरी खेळाडूंना न्याय मिळावा, खेळाडूंना सुविधा मिळाव्या, खेळाडूंना उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं, या दृष्टिकोनातून संदीपजी जोशी यांच्यासोबत आम्ही काम करत असतो. तर हा एक आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या या ऑलिम्पिक संघटनेमध्ये संदीप भाऊला काम करण्याची संधी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. निश्चितपणे त्यांनी सांगितलं की मी 2-3 दिवसात या स्पर्धेला भेट देणार आहे आणि माझ्या शुभेच्छा तुम्ही सर्वांना सांगा. मला सांगताना या ठिकाणी आनंद होतो की 2024-25 मध्ये ज्या क्रीडा महोत्सव वेस्ट झोन किंवा ऑल इंडिया असतील, या ठिकाणी नागपूर विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. थोडक्यात मी त्याचा आलेख आपल्यासमोर मांडतो आहे.
सर्वप्रथम वर्ल्ड युनिव्हर्सिटी हँडबॉल मेन सेक्शनमध्ये ज्याने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, हरप्रीत सिंग रंधावा, सर्वांना माहिती आहे. त्याचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करावं की भारतातर्फे त्याने वर्ल्ड युनिव्हर्सिटीला पार्टिसिपेट केला आहे. त्यानंतर सेकंड पोझिशन आपल्याला वेस्ट झोन टेबल टेनिसमध्ये मिळाली. त्यानंतर हँडबॉलमध्ये मुलींमध्ये ऑल वेस्ट झोनला 3rd प्लेस आहे. त्यानंतर अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्लेसेस मिळालेल्या आहे. मी जास्त काही सांगणार नाही, पण एक सांगू इच्छितो की सॉफ्टबॉलमध्ये मिनी गोल्फ असेल त्याच्यामध्ये पण आपल्याला 1st पोझिशन मिळालेली आहे. क्रीडा महोत्सवामध्ये सुद्धा बरेच खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि नागपूर विद्यापीठाचा झेंडा उंच कसा राहील याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मी जास्त वेळ न घेता एक सांगू इच्छितो की या पूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 1100 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे. 225 महाविद्यालय पार्टिसिपेट केलेले आहे. पण हा आकडा कमी आहे. खंत वाटते की आमचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आपण प्रयत्न करतो किंवा आज जो युवक आहे त्या युवकाला कसं सक्षम आत्मनिर्भर बनवता येईल, तर आमच्या शिक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे, आमच्या प्राचार्यांची सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही सर्वांना निरोप द्यायचा प्रयत्न केला आमच्यातर्फे की जास्तीत जास्त खेळाडू आपल्या महाविद्यालयातर्फे इथे सहभागी व्हावे. प्रयत्न करू. निश्चितपणे पुढच्या वर्षी संख्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा बाळगतो. आज या माझ्या प्रास्ताविकेला या ठिकाणी समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की माननीय संदीपजी जोशी यांनी एक वेगळी क्रांती या नागपूर शहरात आणलेली आहे, पण काही कारणास्तव या ठिकाणी ते येऊ शकले नाही, पण नक्कीच ते या ठिकाणी भेट देतील. पण असो, या ठिकाणी जसं सरांनी सांगितलं आहे की आपली संख्या कमी आहे, पण सर्व प्राचार्य त्यांचे प्राध्यापक सगळे या ठिकाणी ही गंभीर नोंद घेतील आणि पुढच्या वर्षी इतकं छान आयोजन या ठिकाणी जे युनिव्हर्सिटीने केलेलं आहे त्याला प्रतिसाद देतील अशी मी आशा व्यक्त करतो. यानंतर आपण स्वागत समारंभाकडे वळूया. आजच्या या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री राजू हिवसे, कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. मी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर संभाजी भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी श्री राजू हिवसे सरांचे या ठिकाणी स्वागत करावं. शॉल व श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. श्री राजू हिवसे सर. धन्यवाद सर. आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रमुख अतिथी श्री समय बनसोडे सर, व्यवस्थापन परिषद सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. डॉक्टर संभाजी भोसले यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करा. धन्यवाद सर. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ पल्लवी धात्रक मॅडम, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय नागपूर विभाग. डॉक्टर संजय चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी पल्लवी मॅडमचं या ठिकाणी विद्यापीठातर्फे स्वागत करा. डॉक्टर संजय चौधरी सर. आपल्यामध्ये एक अशी शख्सियत या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचं नाव सगळीकडे आहे, विजय मुनीश्वर सर. जेवढे अवॉर्ड असतील तेवढे सगळे त्यांना आहेत. अर्जुन अवॉर्ड पासून तर दादोजी कोंडदेव अवॉर्ड पर्यंत या
स्पर्धेचे प्रमुख आदित्य सोनी सर यांना विनंती करतो की त्यांनी विजय मुनीश्वर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात ही स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे असे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर संभाजी भोसले यांचं स्वागत. डॉक्टर संजय चौधरी आपल्यामध्ये श्री हरीश पालिवाल सर उभे आहेत, वित्त अधिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. डॉक्टर संजय चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी हरीश पालिवाल सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. हरीश पालिवाल सर. आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विशाखा जोशी, संचालक समिती सदस्य. मी डॉक्टर संभाजी भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी विशाखा जोशी मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर संभाजी भोसले यांचं स्वागत डॉक्टर आदित्य सोनी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय दातरकर. मी डॉक्टर विवेक सिंग यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद सर. या संपूर्ण स्पर्धेचे जे प्रमुख आहेत असे डॉक्टर संजय चौधरी सर यांचं स्वागत डॉक्टर संभाजी भोसले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर संजय चौधरी कृपया मंचावर येतील. धन्यवाद सर. सर्वांनी विनंती आहे की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू आपलं अस्तित्व सिद्ध करण्याकरता झुंजणार आहे. त्यांचे सर्व कोचेस, प्राध्यापक आणि आपल्याला एक अभूतपूर्व असा हा सोहळा या ठिकाणी 4 दिवस बघायला मिळणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्पोर्ट्समन स्पिरिटने या ठिकाणी खेळावं आणि आपण जी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेला कुठलेही गालबोट न लागता ही स्पर्धा कशी यशस्वी होईल ही मी ग्वाही या सर्व मंचावर बसलेल्या अतिथींना देतो. यानंतर या उद्घाटन सोहळ्याचे जे प्रमुख अतिथी आहेत श्री समय बनसोड सर, व्यवस्थापन परिषद सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करावं. श्री समय बनसोड सर. सर्वप्रथम एक सूचना है, 1500 मीटर के जितने भी खिलाड़ी हैं तो कृपा करके कॉल रूम में चले जाए. 1500 मीटर पीछे कॉल रूम बना हुआ है, कॉल रूम में जाके रिपोर्ट करेंगे. 1500 मीटर गर्ल्स एंड बॉयज. कॉल रूम ऑफिशियल और सारे ऑफिशियल अपनी अपनी जगह पे पहुंचिए. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग च्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन वार्षिक मैदानी क्रीडा स्पर्धेच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय डॉक्टर राजू हिवसे सर, विद्यापीठाचे फायनान्स ऑफिसर सन्माननीय श्री हरीश पालिवालजी, माझे ज्येष्ठ बंधू श्री विजय मुनीश्वरजी, श्री दातारकर सर, श्रीमती दातरक मॅडम, प्राचार्या विशाखा जोशी मॅडम,
डॉक्टर संजय चौधरी सर, तसेच या शारीरिक शिक्षण व क्रीडा या विभागाचे सर्व गुरुजन, प्राध्यापक, वेगळ्या कॉलेजमधून आलेले सर्व कोचेस आणि सर्व स्पर्धक, खेळाडू मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यात पहिले मी आता ज्या ठिकाणी भोसले सरांनी जे जाहीर केलं की आपल्या विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये मागील काही स्पर्धांमध्ये जे पारितोषिकं मिळवलेले आहेत त्याबद्दल त्यांचं सगळ्या विद्यापीठाच्या वतीने, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या वतीने, सन्माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू आणि सर्व आमच्या विद्यापीठाच्या टीमच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि आज या ज्या खेळांचं या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे, ज्या स्पर्धांचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे, त्या स्पर्धांमध्ये सहभागी असलेल्या सर्व स्पर्धकांचं, विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व स्पर्धकांना या ठिकाणी विशेष शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या स्पर्धा जरी होत असल्या तरी आपलं सगळ्यांचं एक स्पिरिट कायम असतं, ते म्हणजे आपल्याला स्पोर्ट्समन म्हणून त्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपलं एका अर्थाने जबाबदारी पार पाडायची असते. आणि म्हणून आता जे सांगितलं गेलं की कुठलंही गालबोट न लागता, तर मला विश्वास आहे की गालबोट तर दूर, परंतु या स्पर्धेची एक प्रकारची उंची ही आणखीन वरच्या पातळीवर कशी जाईल अशा पद्धतीचा आपला परफॉर्मन्स राहील, अशा पद्धतीचा आपला सहभाग राहील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी या स्पर्धेमध्ये चांगल्यात चांगलं यश मिळो, उत्तुंग यश मिळो अशा पद्धतीच्या सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी विशेषत्वाने देतो. आपल्याला कल्पना आहे की आपण साधारणपणे 1 महिन्यापूर्वीच आपल्या विद्यापीठाचं नाव ज्या राष्ट्रसंतांच्या नावाने आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्या राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या गीताचं आपण विद्यापीठ गीत म्हणून, जे आता आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी ज्याचं गायन केलं, ते विद्यापीठ गीत म्हणून आपण साधारणपणे 2006 ला आत्मसात केलेलं होतं. आणि आपण सातत्याने विविध कार्यक्रमांमधून, विविध स्पर्धांमधून, विविध आयोजनांमध्ये हे विद्यापीठ गीत, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, हे सातत्याने म्हणत आलेलो आहोत. आणि म्हणून त्याच्याच पुढे जात महाराजांच्या यावर्षीच्या 11 ऑक्टोबरच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण एक संकल्प केला की या विद्यापीठ गीत, खरं म्हणजे महाराष्ट्रातलं अनोखं उदाहरण आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने विद्यापीठ आहे त्याच व्यक्तीने लिहिलेलं गीत त्याच विद्यापीठाने विद्यापीठ गीत म्हणून आत्मसात केलंय. बरेचदा ही आपल्या महाराष्ट्रातली परंपरा आहे की त्या ठिकाणातले, त्या विभागातले, त्या परिसरातले जे थोर संत महात्मे होऊन गेले त्यांच्या नावाने त्या विद्यापीठाला नाव आहे. म्हणजे जळगावचं नाव बहिणाबाई चौधरींच्या नावाने आहे, आमच्या अमरावती विद्यापीठाचं नाव संत गाडगे महाराजांच्या नावाने आहे. परंतु त्या व्यक्तीवरती किंवा त्या विद्यापीठावरती जे गीत लिहिलं गेलं ते कोणीतरी अन्य व्यक्तीने त्यांच्या गौरवास्तव, स्तुतीस्तव लिहिलेलं आहे. परंतु कदाचित नागपूर विद्यापीठ हे देशातलं असं अनोखं उदाहरण असेल की ज्या राष्ट्रसंतांच्या, ज्या थोर पुरुषाच्या नावाने हे विद्यापीठ आहे, त्याच व्यक्तीने लिहिलेलं गीत हे त्याच विद्यापीठाने आपलं एका अर्थाने विद्यापीठ गीत म्हणून आपलं त्याला स्वीकार्यता दिलेली आहे. आणि म्हणून या विद्यापीठ गीताला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी या विद्यापीठाच्या या गीताला आणि आपल्या राष्ट्रसंतांच्या मानसन्मानाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपण 11 ऑक्टोबरला एक विश्वविक्रम करायचा अशा पद्धतीचा एक संकल्प केला. आणि मला या ठिकाणी सांगताना मित्रांनो आनंद होतो की आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या, विद्यार्थिनींच्या, प्राध्यापकांच्या, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या सहभागाने, सगळ्यांच्या योगदानामुळे जो काही एक विश्वविक्रम आपण त्या दिवशी केला तो मला पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण होते की पहिल्यांदा कदाचित महाराष्ट्रातलं नागपूर विद्यापीठ हे दुसरं विद्यापीठ असेल की ज्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये कुठला तरी विक्रम नोंदवलेला आहे. आणि नागपूर विद्यापीठाला त्याचा मान आपल्याला मिळाला. याशिवाय इतर 3 रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, हे 3 अन्य रेकॉर्ड देखील आपण त्या दिवशी केले. आणि एका अर्थाने वेगळ्या पद्धतीची अनोखी अशी आदरांजली आपल्या राष्ट्रसंतांना त्या ठिकाणी आपण वाहिलेली आहे. आणि आता मला असं वाटतं की हे नागपूर असं शहर आहे, विशेषतः आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची जी प्रतिभा आहे, खेळाडूंची जी प्रतिभा आहे, आता पीयूजी या ठिकाणी आले, आपण सगळे तज्ञ लोक आहात, एक्सपर्ट लोक आहात, आपण जी लोकांनी मेहनत गेल्या काही काळामध्ये सातत्याने केलेली आहे आपापल्या कार्यकाळामध्ये, मग जोशी मॅडम असू द्यात, भोसले सर असू द्यात किंवा सगळे अन्य मंडळी, दातरकर सर असू द्यात, सगळ्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जी मेहनत या ठिकाणी केली आहे त्याच्यामुळे अतिशय पोषक वातावरण, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आज आपल्या शहरामध्ये या ठिकाणी होऊ घातलं, त्याला मग आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींचा पुढाकार असेल, या सगळ्या पुढाकारातून एक शहरामध्ये प्रॉपर स्पोर्ट्समन साठी आणि वेगळ्या खेळांसाठी एक चांगलं इकोसिस्टम तयार होते आहे.
आणि म्हणून मला विश्वास आहे मित्रांनो की विद्यापीठाची ही स्पर्धा देखील ही कॉम्पिटिशन देखील या एका इकोसिस्टम मधलं चांगला योगदान ठरेल आणि आपण निश्चितपणे आपल्या शहराचं नाव, आपल्या विद्यापीठाचं नाव, आपल्या महाविद्यालयाचं नाव अधिकाधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून करू. आणि म्हणून परत एकदा या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांचे, सगळ्या आयोजकांचे, सगळ्या कोचेसचे, सगळ्या आयोजन समितीतल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे, संचालकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो की मोठ्या प्रमाणामध्ये हे आपले येणारे सगळे स्पर्धा या यशस्वी तर होतीलच होतील, परंतु आगामी काळामध्ये जो आपल्याला एक वेगळा विक्रम करायचा आहे तो देखील काही काळामध्ये आम्ही हळू तुम्हाला भविष्यामध्ये प्रस्तावित आहे. त्या विक्रमात देखील आपण सगळेजण सहभागी होऊ आणि तो केवळ स्पोर्ट्समनसाठी राहील अशा पद्धतीचा तो वेगळा विक्रम असेल. त्यात तुमचा सगळ्यांचा एक वेगळा सहभाग आपल्याला आगामी काळामध्ये निश्चितपणे येईलच. त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद बनसोड सर. आपण जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने नक्कीच आपण कराल ही सर्व खेळाडूंतर्फे आपल्याला आशा आहे. आणि जे सभी जो खिलाड़ी हमारे सामने बैठे हैं, मैं बताना चाहूँगा आप सभी से कि अभी जो महानुभाव आदरणीय समयजी बंसोड़ यहाँ पर थे, उन्होंने बताया कि नागपुर विश्वविद्यालय का नाम पूरे जगत में राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के गीत पर जो एक विश्व विक्रम बनाया है, तो हम लोग सभी उनके लिए जोरदार तालियों से स्वागत करेंगे, उनका अभिनंदन करेंगे. आदरणीय समय जी का जो मेरे सामने खिलाड़ी बैठे हैं उनसे अनुरोध है कि फिर से एक बार जोरदार समय जी का हम ताली बजाकर स्वागत करेंगे और आशा करते हैं उनसे कि आने वाले साल में खेल के लिए नागपुर विश्वविद्यालय जो भी खेल है, जो भी सुविधा है, उनके तरफ से अच्छे सुविधा खिलाड़ियों को निश्चित रूप से देंगे, ऐसा मुझे विश्वास है. धन्यवाद. धन्यवाद सर. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरची जर गोष्ट निघाली तर या ठिकाणी गडकरी साहेबांचं जेवढं नाव येईल त्याचमध्ये आपल्यामध्ये एक युवा कार्यकर्तेच म्हणावं लागेल आपल्याला स्पोर्ट्स क्षेत्रातील असे उपस्थित की त्यांच्या पुढाकाराने आपल्या नागपूर शहरामध्ये भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ग्राउंड तयार होतात आहे. असे आपल्यामध्ये डॉक्टर पियुष आंबुलकर जे क्रीडा अधिकारी मनपाचे आहेत. आपल्याला माहिती आहे की मोठा खासदार क्रीडा महोत्सव होतो, त्याच्यामध्ये उत्कृष्ट आयोजन होतं. त्याचे जे सचिव आहेत या पियुष आंबुलकर सरांचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी डॉक्टर अमित टेंभुर्णे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी पियुष आंबुलकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद सर. ये स्पर्धा आयोजन करते वक्त हमारे बीच कुछ ऐसी शख्सियत मौजूद है कि जिनका यहाँ पर योगदान काफी सराहनीय है. मैं यहाँ पर सभी अतिथियों को बताना चाहूंगा कि हमारे बीच श्री हरप्रीत सिंह रंधावा जो स्पेन यहाँ पर हुए वर्ल्ड यूनिवर्सिटी में उन्होंने इंडिया का रिप्रेजेंटेशन किया है. ऐसा एकमेव खिलाड़ी नागपुर से है कि जिसने स्पेन में नागपुर यूनिवर्सिटी को रिप्रेजेंट किया है, इंडियन यूनिवर्सिटी को. मैं उन्हें इस मंच के ऊपर आमंत्रित करता हूं और सभी अतिथियों से रिक्वेस्ट करता हूं कि उसका वे यहाँ पर नागपुर विद्यापीठ की ओर से सत्कार करेंगे. मनप्रीत यहाँ पर है नहीं, लेकिन उनके फादर जो है इंदरजीत रंधावा, उन्हें रिक्वेस्ट करता हूँ कि मंच पर आए और ये सत्कार जो है इसका स्वीकार करेंगे. खुद इंदरजीत ये छत्रपति अवार्ड ये है, मुझे ऐसा लगता है कि उन्होंने इंडिया भी रिप्रेजेंट किया हुआ है. और ऐसी पूरी फैमिली जिन्होंने अपने हैंडबॉल के लिए दी है, सभी ने एक बार जोरदार तालियां बजाना है इनके लिए. उनका योगदान ना भूलने लायक है. सर 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 सर
हरप्रीत सिंह रंधावा, सर सर श्रीमती ललिता रंधावा और इंदर रंधावा, इनके सुपुत्र, जिन्होंने स्पेन में हुए वर्ल्ड यूनिवर्सिटी में इंडिया का रिप्रेजेंट किया है। ऐसा एकमेव खिलाड़ी है जिसने इंडियन यूनिवर्सिटी का यहाँ पर नागपुर यूनिवर्सिटी की तरफ से रिप्रेजेंटेशन किया है। फिर से एक बार मैं सभी को धन्यवाद देता हूँ। इसके पश्चात आज के इस समारोह के जो अध्यक्ष है श्री राजू हिवसे सर, कुल सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, इनसे निवेदन करता हूं कि वे कृपया अध्यक्षीय भाषण करेंगे। नमस्कार। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे आयोजित आंतर महाविद्यालय वार्षिक मैदानी क्रीडा स्पर्धेत आजच्या या उद्घाटन सोहळ्यात मंचावर उपस्थित आमचे मित्र, व्यवस्थापन परिषदेचे मान्य राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर समयजी बनसोड, वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी रात्रक मॅडम, आमचे ज्येष्ठ बंधू द्रोणाचार्य अवॉर्डी विजयजी मुनेश्वर, संचालक संभाजी भोसले, आमचे मित्र पियुष अंबुलकर, विशाखा जोशी मॅडम, दातारकर सर व उपस्थित सर्व आजच्या या मैदानी स्पर्धेत उपस्थित राहणारे सर्व स्पर्धक, त्यांचे कोचेस, कॉलेजेसचे प्राचार्य यांचं मी आजच्या या उद्घाटन सोहळ्यात स्वागत करतो। आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण ऊन वाढत आहे आणि सकाळच्या वेळेस तुमची एनर्जी जास्त असते, तर तुम्हाला असं वाटत असेल की स्पर्धा लवकरात लवकर सुरू व्हाव्या, परंतु फक्त 2 अपील तुमच्या समोर करील। एक म्हणजे आपला हा सिंथेटिक ट्रॅक जो बनला आहे हा विदर्भातला याच्यासारखा ऑलिम्पिक लेवलचा पहिला सिंथेटिक ट्रॅक आहे। तर माझी सर्व स्पर्धकांना ही विनंती आहे की हा ट्रॅक तुमच्यासाठी आणि तुमचा आहे, तर याची काळजी ही तुम्हालाच घ्यायची आहे। त्या पद्धतीने जसे कोचेस सांगतील, इथले आयोजक सांगतील त्याच पद्धतीने ट्रॅकवर तुम्हाला वावरायचं आहे, स्पर्धेसाठी उतरायचं आहे। दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहयोगातून आपल्याला जे 47 कोटी प्राप्त झाले त्याच्यातून आपल्या इथे एक भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे आणि पूर्णत्वास येत आहे। ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुमच्या समोर उभा आहे। शासनाने जे 47 कोटी दिले याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो आणि याचं पुढचं काम हे विद्यापीठ आपल्या स्वनिधीतून करतील, त्यामुळे त्याची ग्वाही मी वित्त व लेखा अधिकारी यांच्या माध्यमातून इथे आपण सगळ्यांना देतो। तिसरं अपील मी हे करील की आपण स्पर्धक हे सगळे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात, पण याच्या जोडीला एक अजून इव्हेंट आपल्या समोर उभा घातलेला आहे। 21 ते 30 नोव्हेंबरपर्यंत नागपूर नॅशनल बुक ट्रस्ट आणि 0 माइल्स फाउंडेशन यांच्या वतीने नागपूर पुस्तक महोत्सव आहे। तर तुमच्या जोडीला हा एक मोठा उत्सव सोबत जोडून आलेला आहे, ज्याच्यात तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षमच आहात, पण तुमच्या कामाचे काही पुस्तकं तुम्हाला आपलं अपलिफ्टमेंट करायला नागपूर पुस्तक महोत्सवात मिळेल। त्यामुळे मी सर्वांना एक अपील करतो की आपण एकदा तरी रेशीमबाग मैदानावर या नागपूर पुस्तक महोत्सवात व्हिजिट करावं। छोटं पुस्तक घेतलं जे तुम्हाला आपली मानसिकता डेव्हलप करण्याला मदत देईल, तर त्याच्यात तुमचं शारीरिक अजून बळ मजबूत होईल, एवढीच अपेक्षा आपल्याकडनं करतो। पुनश्च आपण सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। सरांनी जशी घोषणा केलेली आहे, खेळाडूंनी लक्षात ठेवायचं की हा ट्रॅक तुमचाच आहे, याची संपूर्ण काळजी तुम्हाला करायची आहे, याच्यावर चांगले परफॉर्मन्स द्यावे। अनेक खेळाडू याच ट्रॅकमधून निर्माण झाले ज्यांनी नागपूर शहराचं, नागपूर युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी खूप अजरामर केलेलं आहे। यानंतर या उद्घाटन आणि या स्पर्धेचा जो औपचारिक घोषणा आहे याकरता मी आज या स्पर्धेचे उद्घाटक श्री समय बनसोड सरांना विनंती करतो की त्यांनी याचा औपचारिक घोषणा करावी।
आंतर महाविद्यालयीन वार्षिक मैदानी स्पर्धांचं या ठिकाणी उद्घाटन झालं अशी औपचारिक घोषणा मी करतो. धन्यवाद. अधिकृत अशी घोषणा सरांनी या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं घोषणा मागे ऐकू आली नसेल. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर आदित्य सोली सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर आदित्य सोली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय नागपुर के क्रीड़ा व शारीरिक शिक्षा विभाग द्वारा आयोजित महाविद्यालयीन वार्षिक मैदानी स्पर्धा 2025-26 में आज हमें अध्यक्ष के रूप में हमारे नागपुर विद्यापीठ के रजिस्ट्रार डॉक्टर राजीव हुसे सर हमें यहाँ पर प्राप्त हुए. मैं उनका हृदय से आभारी हूँ. इसी प्रकार से हमारे फाइनेंस ऑफिसर श्री हरीश पालीवाल सर ये भी यहाँ पर उपस्थित है. मैं उनका हृदय से आभारी हूँ. उसी प्रकार हमारे बीच उपस्थित है व्यवस्थापक परिषद के सदस्य मैं बंदोड़ सर, मैं उनका भी मेरे दिल से आभार प्रकट करता हूँ. उसी प्रकार आज हमारे बीच उपस्थित है विजय मुनीश्वर सर, मैं इनका भी आभार प्रकट करता हूँ. जिला जिलाधिकारी उपस्थित है, मैं इनका भी आभार प्रकट करता हूँ. हमारे नागपुर महानगर पालिका के क्रीड़ा अधिकारी डॉक्टर सुनील शंभुलकर सर ये यहाँ पर उपस्थित है, मैं उनका हृदय से आभार प्रकट करता हूँ. इसी प्रकार हमारे डॉक्टर विशाखा जोशी मैम, डॉक्टर विजय वातारकर सर और पद्माकर चारमोड़े सर, इन सभी का मैं आभार प्रकट करता हूँ. और जिन्होंने भी यहाँ पर मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो यहाँ पर आए हैं उनका भी मैं आभार प्रकट करता हूँ. और हमारे जितने ऑफिशियल्स जो यहाँ पर है उनको 4 दिन काम करना है तो लेकिन फिर भी मैं अभी भी उनका आभार प्रकट करता हूँ. लास्ट दिन फिर करूँगा. इसी प्रकार यहाँ आज हमारे अलग अलग महाविद्यालय से आए हुए प्राचार्य, प्राध्यापकगण एवं अन्य जो स्टाफ है, कोच मैनेजर, मैं सभी का स्वागत करता हूँ और आभार प्रकट करता हूँ. जिन्होंने भी हमारे सबसे महत्वपूर्ण आभार हमारे संचालक डॉक्टर संभाजी वस्ते सर का है कि उन्होंने इस आयोजन को सक्सेसफुल करने के लिए यहाँ पर काफ़ी पिछले हम कम से कम 15-20 दिन से यहाँ पर मेहनत कर रहे हैं. तो और सर ने बिल्कुल लश्कर काम किया, तो मैं सर का आभारी हूँ. उसी प्रकार के हमारे जितने भी कर्मचारी हैं शारीरिक शिक्षा विभाग के, मैं उन सभी कर्मचारियों का भी आभार प्रकट करता हूँ कि उन्होंने यहाँ पर जो मेहनत की है और आने वाले 4 दिन में करने वाले इसके लिए मैं उनका आभार प्रकट करता हूँ. जिन्होंने भी इस कार्यक्रम में प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूप से हमें सहयोग किया है उन सबका मैं आभार प्रकट करता हूँ. और आज का यह कार्यक्रम यहीं समाप्त हुआ ऐसी मैं घोषणा करता हूँ. धन्यवाद सर. हा कार्यक्रम इथे संपला आहे. पहिला इव्हेंट आहे 1500 मीटर. ती रेस लवकरच सुरू होणार आहे. विवेक सिंग सरांना, सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी डायसच्या समोरून या स्पर्धेचा शुभारंभ करण्याकरता या ठिकाणी काही बलून्स आहेत आणि जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी सर